नमस्कार. सातारा जिल्हा परिषदेतल्या शिक्षक भरतीबद्दल सध्या खूप चर्चा सुरू आहे. तर आज आपण अधिकृत आकडेवारी वापरून तिथली खरी परिस्थिती काय आहे आणि पुढे काय होऊ शकतं हेच समजून घेणार आहोत. शिक्षकांची पदं एवढ्या मोठ्या संख्येनं रिकामी का आहेत हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या आकड्यापासून, जो पुढच्या काही वर्षांचं चित्र आपल्यासमोर अगदी स्पष्ट ठेवणार आहे. तर प्रश्न अगदी सरळ आहे. आजपासून 2 वर्षांनी म्हणजे मे 2026 उजाडेल तेव्हा सातारा जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या नेमक्या किती जागा रिकाम्या असतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आणि याचं उत्तर आहे 1200 पेक्षा जास्त. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. हा आकडा खूप मोठा आहे. तर मग हा आकडा आला कुठून आणि याचा नेमका अर्थ काय, हेच आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. भविष्याचं गणित मांडायच्या आधी आपल्याला आजची परिस्थिती काय आहे हे बघावं लागेल. चला तर मग 2023-24 ची आकडेवारी काय सांगते त्यावर एक नजर टाकूया. बघा, समस्येचा पहिला भाग आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षक. सध्याची परिस्थिती बघितली तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 708 प्राथमिक शिक्षकांची पदं रिकामी आहेत. ही खूपच गंभीर गोष्ट आहे. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाही. याच्या जोडीलाच आहेत पदवीधर शिक्षक. इथे सुद्धा परिस्थिती फार वेगळी नाहीये. तब्बल 490 पदं रिक्त आहेत. म्हणजे बघा, प्राथमिक आणि पदवीधर दोन्ही पातळ्यांवर शिक्षकांची किती मोठी कमतरता आहे. आता बघा, या टेबलमुळे आपल्याला सगळं चित्र एकदम स्पष्ट होते. प्राथमिक शिक्षकांच्या 708 जागा आणि पदवीधर शिक्षकांच्या 490 जागा, ह्या दोन्ही मिळून आजच्या घडीला एकूण 1198 पदं रिक्त आहेत. म्हणजे जवळजवळ 1200. ही आकडेवारी आपल्याला सध्याच्या समस्येची खरी खोली दाखवते. ठीक आहे, तर ही झाली आजची गोष्ट. पण आता आपण वर्तमानातून जरा भविष्यात डोकावूया आणि हे बघूया की ही जी कमतरता आहे ती पुढे जाऊन आणखी कशी वाढणार आहे. खरं तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मग हा 1200 पेक्षा जास्त जागांचा आकडा आला तरी कसा, याचं गणित अगदी सरळ आहे बरं का. आपण सुरुवात करतो ती सध्याच्या 1198 रिक्त जागांपासून. आता यात भर पडणार आहे ती पुढच्या 2 वर्षात निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची. साहजिकच ही संख्या त्यात मिळवली की एकूण रिक्त पदांचा आकडा सहजपणे 1200च्या पार जाणार आहे. बरं, ही समस्या तर वाढत चाललीये हे स्पष्ट आहे. पण यावर सरकार काय करतंय? शासनाने यावर काही उपाययोजना आखली आहे का? चला, तेच आता बघूया. तर सरकारच्या प्लॅनचा मुख्य भाग हा आहे. राज्य शासनानं असं ठरवलंय की जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यापैकी 80% जागा भरायच्या. हो, ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची घोषणा आहे, यात शंका नाही. हा जो चार्ट दिसतोय ना, तो हेच नियोजन सोपं करून सांगतो. म्हणजे 80% जागा भरल्या जाणार आहेत. पण याचा दुसरा अर्थ असा होतो की 20% जागा तरीही रिकाम्याच राहणार आहेत. म्हणजे जरी ही भरती मोठी असली तरी ती 100% नाही, हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ओके, तर मग या 80% नियमाचा सातारा जिल्ह्यासाठी नक्की काय अर्थ होतो? तर या हिशोबाने सातारा जिल्ह्यामध्ये साधारणपणे 950 ते 1000 जागांसाठी भरतीची जाहिरात येऊ शकते. आता हा एक ठोस आकडा आहे जो उमेदवारांना नक्कीच आशा देईल. तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? सध्याची परिस्थिती, पुढच्या 2 वर्षांचा अंदाज आणि त्यावर सरकार काय उपाययोजना करणार आहे तेही पाहिलं. पण हे सगळं बघितल्यावर सुद्धा एक खूप महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच. आणि तो प्रश्न हा आहे की ही भरती खरंच साताऱ्याची शिक्षकांची गरज पूर्ण करू शकेल का? कारण विचार करा, गरज आहे 1200 पेक्षा जास्त शिक्षकांची आणि भरती होणार आहे साधारण 1000 जागांची. मग हे जे अंतर आहे, या गणिताचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कसा होईल, हा एक असा मुद्दा आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.